ग तुझ्यावरची भाव प्रेम केले ग, संकोपन केले ग तुझं. आणि आज रक्षाबंधनाचा दिवस आणि तू आज त्या भावाला विसरलीस. ताई खूप आठवण येते ग तुझी, खरंच खूप आठवण येते. दिनू काले काल लढत आहे का? अरे काय करू रे, आज रक्षाबंधनाचा दिवस. अरे सगळ्याच्या घरी अरे बहिणी आल्या आणि माझीच बहीण का नाही आली बरं? आमची बहीण का नाही आली सांग ना. हो का, मला इथं वाटतंय मस्त याटोच्या याटो गाड्याच्या गाड्या भरू भरू येत आहेत. मस्त भावाला राख्या बांधण्यासाठी बहिणी येतात. आमची बाई काल नाही आली असेल का? मी तेच म्हणत आहे. माझा हात रिकामा होऊन गेला तर मी नाही की लाल धागा घेतलो ना बांधून दिलो हातात. कोणतं पाप केलं रे? अरे तिच्यासाठी सुखात राहावं म्हणून तिला श्रीमंत घरी दिलं रे. त्या गरीब भावाला विसरली का रे? का भाऊ तू म्हणताय बरोबर आहे का? श्रीमंत घरात दिलास ना. बाई आमची श्रीमंत घरात दिलो तर बाई आहे नाही तर कुठे आम्हाला विसरून गेली का अजिबात. मस्त आता पैसा गिसा घरी सावलीमध्ये राहून रिकामी. आता बाई आमची का अशी सावलीतच राहता आता घरी ते विसरून गेली असेल का बाई आम्हाला? माझी ताई ना आठवण करत असेल रे, पण तो काही अचानक का ना आली बरं? मी कोड्यात आहो रे. नाही तर मग मला असं लागत आहे मग कधी बाई मरू गिरू गेली का? अरे असे अपशब्द बोलू नकोस. अरे माझी ताई अशी सहजासहजी मरू शकत नाही रे. असे वाईट शब्द बोलू नको रे माझ्या ताई. मग आली काल नाही का? मग एवढे दिवस झाले एकदा तरी पाय खुदून गेली का येऊन आमच्या घरी? लग्न झाला तर तेतीच आहे तर तेतीच आहे. एक दिवस तरी मग भाटवले तरी समजायला नाही पाहिजे का? लगेच दिवस झाले बा चाल राखी बांधायला जाऊन तुझ्या भावाला म्हणून तो धरून नाही आले पाहिजे का? भाटव तरी अरे येईल. अरे आज नाही आले सर, उद्या तर येईल ना ती. तिला काही अडी अडचणी असतील ना. नाही का? मला नाही वाटत भाऊ काही. मग बाई आमच्याशिवाय राहू शकत नाही. एवढे दिवस झाले बाई आली नाही. काही नाही तर गडबड असेल का घरी तिकडं? कारण भाटव आहे ना जरा बाहेर चाली जाऊ होता पहिलं. तुला हे सगळं माहित आहे? माहित मी माणूस नव्हतो तरी नाही का त्याची जरा चालचलन पाहिलं होतं मी. मग तू जेव्हा आला तेव्हा मला का नाही सांगितलंस? मी कसा चांगला मी चांगलो होतो तर लग्न मोडला असता. आता तेवढ्या मोठ्या श्रीमंत घरी दिला. मी चांगलो होतो तर पाय आपला भाऊ लग्न मोडला म्हणायचा नव्हता होत का? मी तिच्यासाठी काय नाही केलं रे. माझी ताई सुखी संसारात पडावं म्हणून मी त्या घरी दिलं. अरे मामाची सुद्धा माघारी घालायला स्वतः आले रे. आता
कितीतर दिवस झाले. आज राखीचा सण सुद्धा आला आहे, पण माझी ताई अजूनपर्यंत आली नाही. या दादाची अजूनपर्यंत आठवण नाही आली. अरे श्रीमंतात घरात, श्रीमंताच्या घरात दिल्यामुळे मला हा दादाला विसरली की काय. अरे सगळ्याच्या घरात पाहुण्याची सजावट झाली, सगळ्याच्या बहिणी आल्यात, पण माझी बहीण अजूनही आली नाही. का बरं अजूनही या दादाची आठवण नाही आली. मी एवढा अभागी का, त्याच्यासाठी काय नाही केलं. संगीता, अगं माझी अजूनही आठवण नाही का ग संगीता.